हाय हॅलो नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा. आज खूप दिवसांनी मी व्लॉग शूट करत आहे. मिनी व्लॉग मी रोज अपलोड करत आहे, पण फुल व्लॉग बनवणं थोडंसं कठीण होत आहे कारण बाळ छोटं आहे. असो, तर आज ना मी कामाला सुरुवात केली. बऱ्यापैकी कामं झालेली आहे आणि काही कामं ही राहून जाते. तर बघा, मधामध्येच माझ्या पिल्लूचा बॉलसुद्धा आला आणि सध्या आमच्याकडे एवढा जास्त डस्ट आहे. सिमेंट कंपनीमध्ये राहतो आणि ते जे डस्टचे पार्टिकल्स ते सोडत आहे, काळा काळा असा डस्ट येऊन राहिला आहे. तर मला दिवसामध्ये 2दा तरी फरची पुसावंच लागत आहे आणि फरची मी ही हातानेच पुसते, कारण पोछा घेतला तर खाली हे जे लावलेलं आहे ते टाईल्स नाही आहे, कार्पेट आहे. तर पोछाने ते फाटायची शक्यता आहे आणि तसंही आपण असं वाकून वगैरे काम करणं आपलं सध्या बंदच झालेलं आहे. तर मी पोछा जाणून बुजूनच घेतलेला नाही आहे आणि शक्यतो घेणारही नाही, कारण मला असं वाटते कोपऱ्यामध्ये पोछा हा पोहोचत नाही, तर असं नीट क्लीन होत नाही. म्हणून हाताने जेवढं होईल तेवढं ते चांगलं आहे. म्हणून मी पोछा वगैरे घेतला नाही आणि माझा पिल्लू झोपलेला आहे. तोपर्यंत मी इथे व्लॉग पण शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. पोछा मारून झाला आणि दुसरीकडे मी भाजीसुद्धा बनवून गॅसवर ठेवलेली होती. मिक्स भाजी अशी बनवली. सध्या मस्त दाण्याचं सीझन आहे, तर 3 प्रकारचे दाणे मी या भाजीमध्ये मिक्स केले आणि भाजी बनवली. तर ही जी आहे बेसिनची वगैरे ही रोज क्लिनिंग होते असं नाही, कारण डिपेंड आहे माझ्या पिल्लूवर. तो राहिला तर मी सगळी क्लिनिंग करून घेते, नाहीतर मग कधी राहूनही जाते. आणि सध्या आमच्याकडे आहे, सध्या नाही, नेहमीच पाण्याचा प्रॉब्लेम असतो. वेळेवर पाणी येते आणि वेळेवर जाते. म्हणून पाणी आहे तोपर्यंत मी जे पाण्याचे कामं आहे ते आधी आटपवतो आणि बाकीचे कामे मागे ठेवते. मी रोज प्रयत्न करते की कामं फटाफट करायची आणि मोकळं व्हायचं आणि मग पिल्लूकडे लक्ष द्यायचं. पण माहिती नाही, पाहता ना घड्याळ समोरच निघून जाते आणि माझे कामं होतच नाही. आणि अधामधात जसं पिल्लूकडे जाणं होते ना, त्यामुळे ना मग ते कामाची जी स्पीड आहे ना ती कमी होऊन जाते. तर मग मलाच समजत नाही की मी 5 वाजतापासून उठून आहे पण माझे कामच झालेले राहत. पिल्लूला झोप आली होती, त्याला पाळण्यामध्ये झोपवून दिलं. थोडं त्याला बरंही नाही आहे, सर्दी झालेली आहे. आणि मला तुमच्यासोबत ना जे संक्रांतीसाठी वाण घेतलं आहे ते शेअर करायचं होतं, तर ते मी आता तुम्हाला दाखवते. तर कामे सर्व झालेली आहे घरातली, पण पोळ्या टाकायच्या आहे अजून. आज शनिवार आहे, तर निर्मयी शाळेतून लवकरच येईल. तर तो झोपला आहे तोपर्यंत म्हटलं हा व्हिडिओ शूट करून घेते, म्हणजे मी दाखवते संक्रांतीसाठी काय काय घेतलेलं आहे. प्रत्येकांची अशी वेगळी चॉईस असते. कोणी किराण्याचं सामान देतात, जसे रवा पॉकेट, शेंगदाणे पॉकेट, आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं असते. तर मी माझ्या परीने देते आणि मी नेहमी असं वाण सिलेक्ट करते की ज्यांना देत आहो आपण त्यांनी त्यांच्या उपयोगी पडावं, त्यांनी नेहमी वापरण्यात काढावी, अशीच वस्तू मी देते. आणि थोडंफार आपल्याला रेटकडेही लक्ष द्यावं लागते. प्रत्येकांचं तिने घेतलं म्हणून आपण घेतलंच पाहिजे असंही नाही, आणि तसं तुम्ही सुद्धा करू नका. आपण आपल्या बजेटनुसार करावं, जे आपल्याला पटते, जे आपल्याला रिजनेबल रेटमध्ये जे मिळालं असेल तेच घेत जा. मी सुद्धा असंच काय करते. तर मी त्या दिवशी गेली होती जनरल स्टोअरमध्ये. अचानक मला तिथे या अशा बॅग दिसल्या, म्हणजे बटवा कोणीही वापरेल. आजकाल प्रत्येक लेडीजकडे दिसतात हातामध्ये, किंवा नॉर्मल असं जरी वापरलं ना तरी काही फरक पडणार नाही एवढा. तर म्हणून मला हे खूप आवडली आणि मला खात्रीच आहे की ज्या बायकांना मी देईल त्या नक्की यूजमध्ये आणणार. म्हणून मी ही घेतली. त्यांनी मला सांगितलं होतं 65 रुपये, पण 55ला ही लावलेली आहे मला. तर मी या ना अर्धा डझन घेऊन आलेली आहे. हा एक कलर मला वेगळा मिळाला, तर कुठल्याही हळदीच्या प्रोग्राममध्ये साडीवर मस्त मॅच होईल असा हा कलर आहे. तर छान मिळालं, मला तरी आवडला. तर तुम्हाला कसं वाटतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा काय घेतलं आहे संक्रांतीसाठी, किती रुपयात तुम्हाला मिळालेलं आहे ते सुद्धा नक्की सांगा. हे घेतलं आहे आणि मी एकाच प्रकारचं घेत नाही आणि खूप बायकांना देत बसत नाही. ज्या माझ्या बिल्डिंगमध्ये आहे, क्वार्टर्समध्ये राहतात त्यांनाच, आणि बाकीच्या 1-2 ओळखीच्या आहेत त्यांनाच देते. तर या आहेत बॅग्स, ज्या मला 55 रुपयामध्ये पडलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी मागच्या वर्षी माझ्या एका नातेवाईकाकडे गेली होती, तर मी तिथे बघितलं की त्यांनी पायदान, जे आपले डोअरमॅट्स असतात
त्या त्यांनी वाण्यामध्ये दिल्या होत्या. तर यावर्षी मलाही ते व्यवस्थित वाटलं, तर मी सुद्धा हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर असे मी 2 जोड, म्हणजे इथे 2 आहे, तर असे 2 जोड मी ऑर्डर करून ठेवलेले आहे. आता बघते मी की हे एकच द्यायची एका बायकांना की मग 2 द्यायच्या. जर माझ्या खूप क्लोज असेल तर मी 2 सुद्धा देऊन टाकेल. तर ही मला कितीला पडली आहे डोअरमॅट मी दाखवते, कारण मला ना प्राइस लक्षात राहत नाही. पण छान आलेले आहे प्राइसच्या नुसार. 200 मध्ये पडलेली आहे. तर या टाईपच्या मी 2 बोलावून घेतलेले आहे. मेशोवरून ऑर्डर केलेला आहे. हे बघा पॅकेटमध्येच आहे. या 2 जोड अशा बोलावून घेतलेल्या आहे मी. तर छान आहे, खूप लो क्वालिटी नाही आहे. आपण घरी सुद्धा काढू शकतो आणि जमलं तर मी हे घरी सुद्धा वापरण्यासाठी काढणार आहे. आणि त्यानंतर ना आपण फ्रीजमध्ये जे बॉक्स उपयोगाला आणतो ना, हे बघा या बॉक्समध्ये आलेला आहे. मेशोवरूनच ऑर्डर केलं मी. जास्त तर मेशोवरून ऑर्डर करते आणि नाही आवडल्यास मग फ्लिपकार्टचं ऑप्शन असते माझ्याकडे. तर हे 6 पीस आहे बघा तुम्ही. एक मी काढून दाखवते. हे बघा हा असा बॉक्स आहे. यामध्ये हे असं दिलेलं आहे. आणि तर मला वाटते असं काही जर दिलं ना आपण बायकांना तर नक्की वापरण्यात आणणार. जे काही म्हणजे जे लोक शिकलेले आहेत किंवा जे ऑनलाईन खूप जास्त मागवत राहतात त्यांना माहिती आहे, त्यांनी ऑलरेडी हे सेट मागवून आपल्या फ्रीजमध्ये उपयोगात आणलेले आहे. पण माझ्या तरी भागात मला असं वाटते की हे अजूनपर्यंत कोणी वापरत नसेल. तर एक जरी बॉक्स मी त्यांना वाण्यामध्ये दिला ना तर ते नक्की सांबार, मिरची किंवा कशासाठी सुद्धा फ्रीजमध्ये वापरण्यात आणू शकतात. तर हे 6 पीस आहे या डब्यांचे. तर हा पडला आहे मला 224 मध्ये. 224 मध्ये 6 पीस. तर मला वाटते हे जेवढं वाणं मी म्हणजे घेतलं आहे किंवा ऑर्डर केलं आहे तेवढं मला सफिशियंट आहे या संक्रांतीमध्ये. आणि यावर्षी आहे माझ्या बाळाची लूट. तर बघते की आणखी जर काही एक्स्ट्रा स्त्रियांना बोलावणं झालं तर मग मला इथूनच कुठल्या तरी दुकानामधून थोडंफार वाणं घ्यावं लागेल. तर हे 6 बॉक्स झालेले आहेत आणि छान आले, क्वालिटी सुद्धा छान आहे. तर म्हणून मी आधीच ऑर्डर करून ठेवली, पण हा व्हिडिओ माझ्याच्याने बनवणं झालं नाही. तर हे 6 12 झाले आणि पायदान सुद्धा. तर असं मी वाण घेतलेलं आहे संक्रांतीसाठी. तुम्ही काय घेतलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मला सुद्धा सांगा, म्हणजे मी तुमच्या सुद्धा आयडिया मी फॉलो करेल. तर चला आता हे वाण याविषयी जर आणखी काही असेल तुमच्याकडे काही विचारायचं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हे एक मी घरच्यासाठी ऑर्डर करून ठेवलेलं आहे. हे सुद्धा मला 250 मध्ये आलं आहे. क्वालिटी आता वापरल्यानंतरच माहिती पडेल, पण जे हे धागे जे आहे ना ते असं खूप काही निघत नाही आहे. आणि काय म्हणते हातानेच धुवावं लागेल. हे मशीनमध्ये वगैरे टाकण्याचं हे नाही, नाहीतर ते लवकर खराब होऊन जाईल. हे सुद्धा पायदानच आहे आणि कलर चांगला आलेला आहे. कलर चांगला आहे. आणि त्यानंतर ना मी माझ्या बाळासाठी, आता थंडी आहे तर हा एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे. याच्या आधी सुद्धा याच टाईपचा एक ऑर्डर केला आहे आणि छान आला. मेन म्हणजे ना याची जे इलास्टिक आहे ना ते मस्त आहे, कम्फर्टेबल आहे एकदम बाळासाठी म्हणून. आणि थंडीचा आता आपण दिवसभर वापरण्यासाठी हे काढू शकतो. तर हा सुद्धा ना मला 1 मिनिट मी बघते. तर हा ड्रेस आला आहे मला 283 रुपयामध्ये. छान आहे, कलर सुद्धा मस्त आहे. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही लिंक सुद्धा मला कमेंटमध्ये मागा, म्हणजे मी देईल. तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर नक्की ऑर्डर करा. या हिवाळ्यामध्ये तुम्हाला वापरण्याच्या कामी नक्की येईल. तर हे होतं माझं संक्रांती कलेक्शन. त्यानंतर आता मी फटाफट पोळ्या टाकून घेते, निर्मयी येईल आणि मग जेवण करून घेते. बाळ घरी आलं ना तर असंच होते, तो झोपलाय तोपर्यंत हे शूट करणं होते, नाहीतर तो उठला तर आता नाही, शक्यच नाही आहे या गोष्टी. आणि बरं नाही राहिलं तर आणखी छोटे मुलं जास्त चिडचिड करतात, म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी तो झोपून असतानाच काम करून घेते. तर तुम्हाला माझं कुठलं वाण आवडलं ते सुद्धा नक्की सांगाल. तर चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी पोळ्या टाकते, जेवण करते. तर मी आता पोळ्या बनवून घेते. दुपार झालेली आहे, भूक सुद्धा लागली आणि पिल्लू पाळण्यात आहे ना
तर मेन म्हणजे त्याला पाळण्यानं हालत पाहिजे. जरी तो पाळणा थांबला की तो उठून बसतो. आणि आता तर बरं नाही आहे, तर तो तसाही झोपत नाही. नाक जाम झालं की तो उठून बसतो. तर म्हणून तो उठायच्या आधी फटाफट पोळ्या बनवून घेते, जेवण करून घेते. निर्मयसुद्धा आता येईल आणि बघते आज तुमच्यासोबत शूट काय काय शूट करणं होते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता मी पोळ्या बनवायला घेत आहे. दुपार झालेली आहे आणि स्वयंपाक ना हा मी आधीच करते शक्यतो, म्हणजे आमची ड्युटी पाहून. आज जसं ए शिफ्ट आहे म्हणजे ते 2 वाजता येणार आहे, तर म्हणून आज थोडा उशीर झाला. पण बाकी दिवशी ना मी स्वयंपाक सर्वात आधी करते, कारण माणसांना कसं जेवण वेळेवर नाही मिळालं तर थोडी चिडचिड होते. आणि मी नेहमी प्रयत्न करते की माझ्या कामांमुळे घरामध्ये वाद नको व्हायला, म्हणून मी स्वयंपाक आधी करते आणि बाकीचे कामं मग मी दिवसभर करत बसते जसे होईल तसे. उठला, पाणी पित आहे निवांश. पाणी पी, पाणी पी, पाणी पी. मग अशी वरती बॉटल करायची पिलू. अच्छा, हां छान. तर त्याला वरण भात चारते. वरण भात हा मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि त्याच्यानंतर निवांशला चारते. निवांश इकडे बघा. हे हे विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल पडते पडते पडते. हे पकडा पकडा, टिकी लावून दे, एक टिकी लावून दे. अरे अरे साईडला गेले बाबा. पकडा 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 पकडा. थांबा थांबा, तसं नाही करू. मग हे 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 पकडा. किती चुलू बुली चुलू बुली. जास्त सुटत. हे बघा, निव आणि मी असं आम्ही तयार झालो. थोडंसं बाहेर याला फिरवून आणते गाडीवर. है ना न्यू? न्यू हॅलो कर. न्यू न्यू न्यू. हे बघ, हे 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 का न्यू कुठे? निवांश निवांश. हे हे हॅलो हॅलो करा. हॅलो. आम्ही तर हा टाईमच आहे आमच्या सायंकाळचा. याला याच्या गाडीवर बसवते आणि मी थोडंसं असं फिरवून आणते. चलो निवांश, पिक पिक. चला गाणं वाजव. गाणं गाणं कुठे आहे निवचं? अरे वा, कसं डान्स करते निवांश? डान्स इकडे बघ. डान्स 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 करो. चला आता चालली आमची गाडी. आम्ही मस्त असं रोडने आता फिरून येते. है ना निवांश? झुम झुम हालत आहे. तर आत्ता वाजलेले आहे सायंकाळचे 6:30 पावणे 7. दिवाबत्ती झाली आणि निवांशला सुद्धा झोपवलं. आणि आता स्वयंपाकामध्ये ना आज जेवण तर लेटच झालेलं आहे यांचं. जसे ड्युटीवरून आले तर 3-3:30 वाजता जेवण झालं, तर जास्त जेवणार नाही म्हणून फक्त डाळ भात लावत आहे कुकरमध्ये. आणि पालकसुद्धा आहे, तर पालकची डाळ आणि भात असा स्वयंपाक असणार आहे. तर आता मी बनवलं आहे पालकचं वरण. झालेलंच आहे आणि निर्मयला सुद्धा भूक लागली आहे. तर मी यांच्याकडे बघते काय सुरू आहे. निर्मय सांभाळत आहे त्याला. आता निवांश कंट्रोलच्या बाहेर जातो. आणि ही आहे कनिष्का. हाय बोलो, हाय बोलो. निवांश. चला जर आम्ही जेवण करतो आणि आता ब्लॉग इथे सेंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा. बाय करो कनिष्का.